नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात अजब पक्ष प्रवेश, भाजपची पावर वाढणार तर पंकजा मुंडे यांना जबरदस्त धक्का बसणार। काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजब पक्ष प्रवेश पाहायला मिळत आहेत। या पक्ष प्रवेशामुळे भाजपाची पावर वाढणार तर पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसणार। शरद पवार पक्षाला याचा फटका आणि फायदा दोन्ही बसणार आहेत। माजी मंत्र्यांचा दोन्ही मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे 35 वर्षापासून सोबत असलेले रामभाऊ मुंडे हे पंकजा मुंडे यांची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत। सांगलीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे हे सोग्रहित म्हणजे भाजपात परत आले आहेत। दोन्ही मुलासह अण्णा डांगे यांनी भाजपात प्रवेश केला आहे। पुत्र आणि माजी नगराध्यक्ष चिमन डांगेसह अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे। अण्णा डांगे यांनी 20 वर्षापासून भाजपची साथ सोडली होती, मात्र आता पुन्हा स्वग्रही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे। गेल्या 35 वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या नंतर पंकजा मुंडे यांच्या सोबत असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे। आमदार प्रकाश सोळुंके यांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन पक्षप्रवेश निश्चित झाला। माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी भागात मुंडे कुटुंबाचं राजकीय वजन आहे, मात्र पक्षातून डावलं जात असल्याने राजाभाऊ मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला। माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी भागात मुंडे कुटुंबाचं राजकीय वजन आहे, मात्र पक्षातून डावलं जात असल्याने मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय निवडला। ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश होत असल्याने पंकजा मुंडेंना मोठा धक्का मानला जात आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।